महाराष्ट्र TV9 न्यूज, संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा। जनता वसाहतीमध्ये जुन्या भांडणाच्या वैमनस्यातून लोकांनी रस्त्यावर लावलेल्या गाड्यांना लक्ष्य केलं। सलग 2 दिवस जनता वसाहत आणि दत्तवाडी परिसरात वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडल्या असून त्यामध्ये 40 वाहनांचे नुकसान झाले आहे। याची गांभीर्याने दखल घेऊन अप्पर पोलीस आयुक्त प्रवीण कुमार पाटील यांनी या भागाचा आज दौरा केला। याबाबत पोलीस अंमलदार आनंद चव्हाण यांनी पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यावरून पोलिसांनी सौरभ वीर आणि रितेश चंदन शिवे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत। त्यांच्या इतर 4 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वडिलांना मारहाण केल्याच्या जुन्या वादातून आरोपींनी आपल्या साथीदारांसह येऊन रस्त्यावर पार्क केलेल्या 30 ते 35 वाहनांची तोडफोड केली। ही घटना जनता वसाहतीमधील गल्ली क्रमांक 15, 16 आणि 17 मध्ये 28 जानेवारी रोजी पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास घडली। त्यामध्ये 25 दुचाकी आणि 5 रिक्षा फोडण्यात आला। या टोळक्याने हातात लोखंडी रॉड घेऊन समोर दिसेल त्याला त्या वाहनांवर घाव घालण्यास सुरुवात केली। तोडफोडीच्या आवाजाने बाहेर आलेल्या काही नागरिकांना दमदाटी करत टोळक्याने दहशत माजवली। या घटनेचा तपास करताना पोलिसांनी सीसीटीव्ही वरून दोघांना अटक केली। त्याच्या 4 अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेतले आहे। या घटनेनंतर 29 जानेवारी रोजी सकाळी 6 वाजताच्या सुमारास पुन्हा निलायम पुलाजवळील कॉर्नरवर लावलेल्या 4 रिक्षा आणि 4 दुचाकी फोडण्यात आल्या। याबाबत अप्पर पोलीस आयुक्त प्रवीण कुमार पाटील यांनी सांगितले की जुन्या वादातून काल टोळक्याने 30 ते 35 वाहनांची तोडफोड केली। पर्वती पोलिसांनी दोघांना अटक केली आहे। त्यांचे इतर साथीदार अल्पवयीन आहे। आज सकाळी सिंहगड रोडवरून आलेल्या टोळक्याने 4 रिक्षा आणि दुचाकीवर हातातील हत्याराने वार करून त्यांची तोडफोड केली आहे। पर्वती पोलीस यांचाही शोध घेत आहेत। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र TV9 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।